याच्या अगोदरचा एक नियम बघितला आपण, नॉट ओनली बटन्स ॲज वेल ॲज वाक्यात दोन कर्ते आले तर पहिल्या कर्त्याच्या अगोदर नॉट ओनली अँडच्या जागी, बटन्सच्या जागी, अँडच्या जागी, ॲज वेल ॲजच्या जागी, ऑरच्या जागी, नॉटच्या जागी, फुल स्टॉपच्या जागी, कॉमाच्या जागी आपण काय केलं, बटन्स वापरलं. आता आपण दुसरा एक नियम पाहणार आहोत नॉट ओनली बटन्स मध्ये. कर्ता समान आहे बघा, वाक्यात कर्ते समान आहे. कर्ते म्हणजे सब्जेक्ट, कर्तेला काय म्हणायचं, सब्जेक्ट. वाक्यात कर्ते समान आहे परंतु क्रियापद म्हणजेच वर्ब हे भिन्न आहे. भिन्न म्हणजे वेगळे. अशा वेळी पहिल्या क्रियापदाच्या अगोदर नॉट ओनली वापरून फुल स्टॉप, कॉमा, एंड, और, नॉर च्या जागी बट अल्सो वापरावे. फॉर एक्झाम्पल उदाहरण आहे बघा, रितेश इज rich and Ritesh is rich full stop. He is powerful असं सेंटेन्स. वाक्यात कर्ते समान परंतु विशेषण म्हणूया आपण इथे. विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, ऍडजेक्टिव्ह. हे भिन्न आहे. अशा वेळी पहिल्या विशेषणाच्या वेळी विशेषणाच्या अगोदर असं म्हणूया, विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली वापरून अँड फुल स्टॉप, नॉटच्या जागी बटनचं वापर. बघा इथे विशेषण रिच आहे आणि दुसरं विशेषण आहे पॉवरफुल आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह आहे. इकडे रिच, पॉवरफुल सुद्धा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. वाक्यात कर्ते समान आहेत. कर्ते म्हणजे सब्जेक्ट. बघा रितेश हा सब्जेक्ट आहे. रितेशला आपण इकडे ही म्हटलेला आहे, तो सुद्धा सब्जेक्ट. टूबीचं सुद्धा काय आलेलं आहे, समान आलेला आहे. ही टूबीची रूप आहे. मग अशा वेळेस काय करायचं पहा, रितेश इज या पहिल्या विशेषणाच्या अगोदर रितेश इज नॉट ओनली रिच फुल स्टॉप आहे, त्या फुल स्टॉपच्या जागी बट अल्सो वापरून दुसऱ्या वाक्यातला ही टूबीचं रूप इज काढून दुसरं विशेषण द्यायचंय पॉवरफुल. म्हणजे रितेश इज नॉट ओनली रिच फुल स्टॉपच्या जागी बट अल्सो जे पुन्हा सब्जेक्ट आलेले आहेत ते ओमिट करून, ते काढून, टूबीचं रूप काढून जे दुसरं विशेषण आहे पॉवरफुल ते काय करायचंय, नोंद करायचंय. म्हणून वाक्यात कर्ते समान आहे परंतु विशेषणे भिन्न आहेत. अशा वेळी पहिल्या विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली वापरून अँड फुल स्टॉपच्या जागी बटनचं वापरावे. पहा रितेश इज पहिल्या विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली फुल स्टॉप,
नॉट ओनली रीच फुल स्टॉपच्या जागी काय केलं बट ऑल्सो नंतर राहिलेलं दुसरं विशेषण पॉवरफुल याला म्हणायचं नॉट ओनली बट ऑल्सो. ऍज वेल एज सेम आहे तसंच. ऍज वेल एज वापरताना नॉट ओनली वाक्यातलं काढायचं म्हणजे रितेश इज रिच नॉट ओनली काढलं बट ऑल्सो काढून बट ऑल्सोच्या जागी ऍज वेल एज दुसऱ्या वाक्यातला सब्जेक्ट ही टू बी चलो इज काढून दुसरं विशेषण काय लिहायचंय पॉवरफुल आहे तसंच लिहायचंय. सेम तसंच आहे ऍज वेल एज फक्त वाक्यातलं नॉट ओनली काढायचं पहिल्या विशेषणाच्या अगोदर ऍज वेल एज वापरायचं फुल स्टॉपच्या जागी ऍज वेल एज वापरायचं त्याच्यानंतर दुसरं विशेषण काय करायचं नोंद करायचं याला म्हणायचं दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे ऍज वेल एज. हा दुसरा नियम आहे. वाक्यात कर्ते समान आहेत परंतु विशेषण हे भिन्न आहे. अशा वेळी पहिल्या विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली वापरून फुल स्टॉप ऑल नॉटच्या जागी बट ऑल्सो वापरावे. रितेश इज रिच फुल स्टॉप इज पॉवरफुल हे उदाहरण होतं. रितेश इज पहिले विशेषण आहे रिच म्हणून रितेश इज नॉट ओनली रिच फुल स्टॉपच्या जागी काय वापरायचं बट ऑल्सो दुसऱ्या वाक्याचा सब्जेक्ट ही इज काढून दुसरं विशेषण द्यायचं पॉवरफुल याला म्हणायचं नॉट ओनली बट ऑल्सो. आणि त्याच्याच खाली ऍज वेल एज असा प्रश्न जर तुम्हाला विचारला नॉट ओनली काढा बट ऑल्सोच्या जागी ऍज वेल एज फुल स्टॉपच्या जागी ऍडच्या जागी बट ऑल्सोच्या जागी ऑरच्या जागी नॉटच्या जागी ऍज वेल एज वापरून दुसरं विशेषण काय करायचंय नोंद करायचंय याला म्हणायचं नॉट ओनली बट ऑल्सोचा हा दुसरा नियम. तर मित्रांनो समजला नसेल तर तुम्ही माझ्या युट्यूबच्या चॅनलला जा. चॅनलचं नाव आहे माझ्या युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे @राजेश जाधव प्रेम. या चॅनलवर जाऊन पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता हा टॉपिक पाहू शकता. तर भेटूया तिसऱ्या नियमाला नॉट ओनली बट ऑल्सो. धन्यवाद.